जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथमध्ये तब्बल 4.25 कोटी रुपयांचा चरस हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय। अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी ही मोठी कामगिरी केली। अंबरनाथ पश्चिमेच्या मोहन नॅनो परिसरात एका इसमाकडे मोठ्या प्रमाणात चरस असल्याची माहिती अंबरनाथ पश्चिम पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी धाड टाकली असता हर्षल पटेल या इसमाकडे 5 किलो 300 ग्रॅम चरस आढळून आला। याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 4.25 कोटी रुपयांच्या घरात आहे। हर्षल यांनी दिलेल्या माहितीवरून विठलवाडी परिसरात राहणाऱ्या सिराज नामक आरोपीलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या। या दोघांना न्यायालयानं 16 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती डीसीपी सचिन गोरे यांनी दिली आहे। या मोठ्या कामगिरीबद्दल अंबरनाथ पश्चिम पोलिसांचं कौतुक होतंय। अंबरनाथ पोलीस स्टेशनचे तपास टीमचे कर्मचारी श्री चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे संबंधित कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्यामध्ये PSI काळदाते आणि त्यांची टीम यांना ही खबर लागली होती की संबंधित ठिकाणी चरस हा विक्रीला घेऊन येणार आहे। तर त्या अनुषंगाने आपण तिथे जाऊन खात्री केली असता त्यामध्ये जवळपास 5 किलो 300 ग्रामच्या आसपास चरस जो आहे तो मिळालेला आहे। यामध्ये आपण यातला जो मूळ आरोपी आहे त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर अधिक विचारपूस करता त्याचा आणखी एक साथीदार आम्हाला मिळालेला आहे आणि या दोघांनाही काल रोजी अटक केल्यानंतर आज रोजी माननीय न्यायालयासमोर हजर केल्यानंतर दिनांक 16 पर्यंतची पोलीस कस्टडी जी आहे ती मिळालेली आहे। यामध्ये माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। यामध्ये वफोनी श्री सय्यद आणि त्यांचा तपास पथकातले अधिकारी कर्मचाऱ्यांनी एक चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे। याची इंटरनॅशनल मार्केट मधली अंदाजे किंमत जी आहे ती 4.25 CRच्या आसपास आहे आणि यामध्ये आणखी तपास जे आहे ते वफोनी सय्यद आणि त्यांची टीम जी आहे ती करत आहे। यामध्ये ज्याच्याकडून आपल्याला माल मिळालेला आहे त्याचं नाव पटेल आहे। तो मूळचा गुजरातचा आहे आणि गेल्या 1.5 महिन्यापासून आपल्याकडे अंबरनाथ हद्दीमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती मिळत आहे। आणि दुसरा आरोपी जो आहे तो शिराज म्हणून आहे, तो विठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत त्याचं वास्तव्य आहे। अशा दोघांना आपण अटक केली आहे। आता पुढचं जे तपासाची जी कारवाई आहे ती सुरू आहे। यामध्ये त्यांनी नक्की काय कारणासाठी आणि यामध्ये आणखी कोण इन्व्हॉल्व आहे याचा विस्तृत माहिती जी आहे ती येणाऱ्या कालावधीमध्ये सादर करू। अगोदर या दोन्ही आरोपींवरती कुठलाही गुन्हा दाखल नाही आणि त्यांचा पूर्ण रेकॉर्ड चेक केला असता हा पहिलाच गुन्हा त्यांच्या नावावरती दाखल झालेला आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।